व तुमची पात्रताच नाही तर माझा रोखठोक सवाल आहे, महापालिका पण खाजगी तत्वावर चालवायला द्या. केशवराव भोसले सारखी एक वास्तू जतन करता येऊ नये कोल्हापूरच्या नागरिकांसाठी. नाट्यगृहाच्या बाबतीत 1 रुपया सुद्धा महानगरपालिकेनं देऊ नये. असे पदाधिकारी तिथे कसे जाऊन बसू शकतात? की त्याच्यानंतर तिथे भावना राहत नाही, मान सन्मान राहत नाही, काहीही राहत नाही. तिथे फक्त उरतो तो व्यवहार. हे जे काय आत्ताच चाललंय हे तिलांजली देण्यासारखं आणि शाहू महाराजांच्या विचारांचा अपमान करण्यासारखं आहे. कदापि हे करू देणार नाही, यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं. बरोबर. जी आग लागलेली आहे ही शॉर्ट सर्किटनं लागलेली नाही आहे, तर मग ही आग लावली कोणी? तरुण भारत संवादच्या वतीने संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे खासगीकरण या विषयावर राऊंड टेबलचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये सहभागी झालेले महापालिका अधिकारी, लोकप्रतिनिधी, सिने व नाट्यसृष्टीतील जाणकार व संघटनांचे पदाधिकारी ओंकार नलवडे, उमेश पोवार, स्वप्नील राजशेखर, आनंद काळे, सुनील मोदी, सुरेश पाटील, सुनील घोरपडे, किरण सिंह चव्हाण, कृष्णा स्वप्नील राजशेखर व ओंकार घोरपडे उपस्थित होते. नमस्कार, मी सुधाकर काशीर, निवासी संपादक, दैनिक तरुण भारत, कोल्हापूर. दर आठवड्याला आम्ही हा मंगळवार असा एक दिवस ठेवलेला आहे. या दिवशी राऊंड टेबल आम्ही असं आयोजित करतो आणि त्या आठवड्यात देशात घडलेली एखादी घटना, राज्यात घडलेली, कोल्हापुरात घडलेली किंवा असे त्या घटनेवर सर्व अंगाने त्याची चर्चा घडवून आणतो. बातम्या आलेल्या असतात का नाही त्या घटनेच्या, तर भरपूर बातम्या, छायाचित्र आलेले असतात, पण ते असं त्याचं एकत्रित कधी वाचकांना वाचायला मिळत नाही किंवा बघणाऱ्यांना बघायला मिळत नाही. अनेक घटना आहेत की त्याला 2-3 वेगवेगळी अंगं असतात. जो बातमीदाराचं त्या दिवशीचं जे कळतंय तेवढ्यापुरतं तो लिहितो, पुन्हा दुसरी बाजू लिहितो, तिसऱ्या दिवशी तिसरी बाजू लिहितो, पण एकत्रित कधी असा तो सगळा विषय मांडता येत नाही. म्हणून आम्ही हे राऊंड टेबल सुरू केलं. आजचं 64वं हे आमचं हे आहे. म्हणजे कोल्हापुरातल्या अगदी स्थानिक गुंडगिरीपासून तो मग गांजाचं जे आहे ते राष्ट्रीय पातळीवरच्याही अशा सगळ्या चर्चा घडवून आणल्या आणि त्या क्षेत्रातल्या माणसांनी बोललेल्याला एक वजन असतं. म्हणजे त्याला त्यातलं अंतरंग, त्याला ते सगळं त्या घटनेचं माहीत असतं, त्याच्या आजूबाजूला काय घडतं, इतिहास भूगोल सगळा माहीत असतो. आता केशवराव भोसले नाट्यगृहाचं आपल्या नेमकं हेच आहे. तुम्ही इथं रंगमंचावरची मंडळी आहेत, ही महापालिकेचं प्रशासन बघणारी मंडळी आहेत, ही कोल्हापूरची ती केशवराव भोसलेच्या ह्याच्यासाठी पहिल्या दिवसापासून लढणारे तुम्ही आहेत, हे महापालिकेचे सहाय्यक अभियंता आहेत. म्हणजे प्रशासनाचं जी बाजू आहे ती देणं आहेत. उमेश पवारसारखे सामाजिक कार्यकर्ते आहेत मंबर पिढीतले. असं सगळं म्हणजे एक कोल्हापूरचं एक छोटं प्रतिबिंब अशा अंगाने सुनील मोदी आहेत. असं तर कारभारी नगरसेवक जी म्हणून एक नगरसेवक असतात आणि कारभारी नगरसेवक म्हणून एक असे पोस्ट असते, त्यापैकी ते आहे ते. नमस्कार, मी सुनील मोदी, कोल्हापूर महापालिकेचा आता स्वीकृत नगरसेवक आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता आहे, शिवसैनिक. मला असं वाटतं की काल जो महासभेमध्ये व्यवस्थापन खाजगीकरणाचा जो विषय आला होता त्या विषयाला अनुसरून ही आजची राऊंड चर्चा असावी असं माझं मत आहे. काल त्या सभागृहामध्ये मी 2-3 मुद्दे मांडले, ते परत एकदा मी आपल्या चर्चेत सांगतो. मी पहिल्यांदा मुद्दा असा मांडला की 74व्या घटना दुरुस्तीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला काय काय काम करणं गरजेचं आहे, मूलभूत गरजा काय आहेत, जसं पाणी आहे, दिवाबत्ती आहे, स्वच्छता आहे, कचरा आहे, तसं नाट्यगृह आणि KMT अशा काही त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे की त्या सुविधा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेने दिल्या पाहिजेत असं त्यातलं आहे. त्या अनुषंगाने हे जे केशवराव भोसले नाट्यगृह आहे पूर्वी महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत होतं, त्याचा कंट्रोल महाराष्ट्र शासनाचा होता. कोल्हापूर महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर काही वर्षानंतर महाराष्ट्र शासनानं काही अटी शर्ती टाकून ते महानगरपालिकेला हस्तांतर केलं. त्याच्यामध्ये अटी शर्तीमध्ये एक आहे की याचं व्यावसायिकीकरण होता कामा नये, ही त्यातली प्रामुख्याची अट आहे आम्हाला, आणि ती सेवाभावी बुद्धीनं चालली पाहिजे. म्हणून मी काल आयुक्तांना असं म्हणालो की त्या अटीचा जर जी शर्त आहे ती जर भंग झाली किंवा हा शासनाकडे प्रस्ताव पाठवला पाहिजे आणि शासनाची मंजुरी घेतली पाहिजे, असं एक माझं प्रामाणिक मत आहे, असं मी त्यांना सांगितलं.
एक. आता हे जरी कायदेशीर बाब असली तरी वस्तुस्थिती काय याचाही विचार केला पाहिजे. महापालिकेची नेमकी अडचण काय आहे? त्यातली महापालिकेतली पहिली अडचण आहे ती म्हणजे स्टाफची. आमच्याकडे स्वच्छतेपासून ते टेक्निकल चालवणारा जो स्टाफ आहे तो आज आमच्याकडे उपलब्ध नाही आहे. म्हणून मी त्याला माझा त्यातला प्रस्ताव काय आहे की जो स्टाफ पॅटर्न आहे त्याच्यासाठीचं खाजगीकरण व्हावं. म्हणजे उदाहरणार्थ एखादी संस्था पूर्ण रोज स्वच्छता करणे, आतली स्वच्छता करणे, टॉयलेट स्वच्छता करणे याची एक एजन्सी नेमून त्याला लागणारा जो खर्च असेल तो महापालिका स्वतःचे कर्मचारी लावले तर कदाचित 5,000 रुपये खर्च येईल आणि अशा खाजगी संस्थेतनं लागले तर 3,000 येईल. त्यामुळे तिथे पैसे वाचतील. दुसरा टेक्निकल, ज्याला साऊंड सिस्टीम आहे, लाईट आहे, डोअर कीपर आहे, सुरक्षा व्यवस्था आहे, काय तिकीट बुकिंग करणारी लोक आहेत वगैरे वगैरे, ती जी काही लागतील तीही आजकाल अशा गव्हर्नमेंटनी एजन्सीज केलेत की माणसं पुरवणाऱ्या रेकॉग्नाइज संस्था आहेत, त्यांच्याकडनं ती घ्या. त्यांचा जो काही पैसे आहेत ते महापालिकेनं द्यावे. याचा एक संपूर्ण कंट्रोल करणारा मॅनेजर हा कोल्हापूर महानगरपालिकेचा सिनियर क्लार्क लेवलचा माणूस असावा. त्याला 2 लागतील, शिफ्ट वाईज 2 लागतील, तर तो असावा. आणि त्याचं बाकीचं म्हणजे बुकिंग, त्याचे पैसे, त्याचे अमुक जे काही आहे ते संपूर्ण कंट्रोल यावं. तर आयुक्तांचा असा विषय होता की प्रशासनाचा प्रस्थानाचा की ह्या सगळ्याला लागणारा जो खर्च आहे तो वार्षिक मागचा खर्च अंदाजे तो 1,90,00,000 वगैरे समथिंग येतो. त्या मानाने उत्पन्न आमच्याकडं 68 लाख रुपये आलेलं आहे. म्हणजे 1,15,00,000 डेफिसिट आहे. आयुक्तांचं असं म्हणणं आहे की आम्हाला त्यातले पैसे नको, पण हे जे काही आत्ता 2 कोटी रुपये खर्च होणार आहेत एक्सटेनमेंट, की आता लाईट वगैरे सेंट्रल AC झाला वगैरे तर लाईट वाढलं वगैरे वाढणार, 2 कोटी 2.25 कोटी खर्च येईल. तो त्या चालवणाऱ्या खाजगी व्यवस्थापनानं करावा आणि 1 रुपया महापालिकेला द्यावा. म्हणजे 1 रुपयाच्या वर, म्हणजे नाही मिळालं तरी चालेल, पण येणारा संपूर्ण खर्च हा त्या व्यवस्थापकानं आम्हाला द्यावा. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तो काही खिशातलं देणार नाही. त्यामुळे व्यवस्थापकाला द्यायचं असेल तर त्याला आज जे एक आपली कल्पना आहे की एक नवकलाकार असतील, हौसी कलाकार असतील, त्या लोकांना परवडणारं ते नाट्यगृह उपलब्ध करून द्यावं. ते देता येणार नाही. त्यांनी आम्हाला उदाहरण दिलं सायबरचं. सायबरच्या मध्ये हौशी कलाकारांना ते देत नाहीत ना, किंवा जे तुमचे राज्य नाट्य महोत्सव असतात वगैरे त्यात जे भाग घेतात, पहिले आले दुसरे आले, ते जे करतात त्यांना देत नाही. त्यांना तुमचं आत्ताचं काय जे केशवराव भोसलेचं 12,000 भाडं आहे ते सुद्धा पदरचं घालावं लागतं. मग ते कमर्शियल व्ह्यूजनी जर तुम्ही इथं विचार केला तर ते शक्य होणार नाही. आणि त्यामुळं जे पैसे डेफिसिट आहे ते महापालिकेने घालावेत. महापालिकेची ती मॉरल आहे. मग KMT का करत नाही आपण? KMTला आज महिन्याला आम्ही 2 कोटी रुपये महापालिका देते. मग उद्या काय अदानी आहे, अंबानी आहे, त्यांच्या टीम्स आहेत, ते इथे येऊन कमर्शियल करतील, ते त्या पद्धतीनं रूट्स करतील, त्या पद्धतीनं रेट्स लावतील, त्या पद्धतीनं स्टाफ कमी करतील, त्या पद्धतीनं स्टाफ पगार ते ठेवतील. ते पण काय करत नाही. त्यामुळं ही आपली मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. स्टाफचं खाजगीकरण करा, पण तो पैसे आपण देऊया. आणि जे काही त्याच्यामध्ये ड्रॉबॅक असेल तो ड्रॉबॅक आपण वेळ करूया, पण त्याच्यामध्ये कमर्शियल व्ह्यूवरनं काय करता येईल असं वाटत नाही, असं मी त्याला म्हणलं. पण काल काही मला माहीत नाही, काही सत्तारूढ पार्टीच्या लोकांना त्या बाबतीमध्ये फार इंटरेस्ट होता का नव्हता. त्यामुळे त्यांनी सांगितलं की नाही, हा प्रस्ताव मंजूर करा. जरी मंजूर केला असला तरी तो अंमलात येईल असं मला वाटत नाही. त्याला बऱ्याच लोकांचा विरोध आहे.
अशी ती काल झालेली चर्चा आहे. म्हणजे थोडक्यात प्रस्ताव असा आहे, चर्चा झालेली अशी आहे, आज पेपरलाही आलेला आहे. पेपरमध्ये आम्ही वाचतोय बऱ्यापैकी, पण ते सगळे मुद्दे समोर येत नाहीत. ते आता तुम्ही सांगितल्यानंतर काही गोष्टी आमच्या समोर आता आल्या, जे बरं झालं. तुम्ही राऊंड टेबल घेतलं त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजल्या नाही तर आम्ही आमच्या ग्रुपवरती ते सगळे चर्चा करतोय की काय झालं असेल म्हणून. तर त्यातले काही मुद्दे पेपरमध्ये जे आलेले आहेत त्याच्यातले म्हणजे त्यांना कुणी इन्फॉर्मेशन दिली आहे हे आम्हाला माहिती नाही आहे. त्यातली 2-3 वाक्य आक्षेपार्ह आहेत खरं तर, किंवा तुम्ही आत्ता जो हिशोब मांडला तोही आमच्या हिशोबाने म्हणजे प्रॅक्टिकली व्यवहार म्हणण्यापेक्षा सुद्धा मागचं जर तुम्ही काढून बघितलं तर ते आकडे चुकीचे वाटत आहेत आम्हाला. म्हणजे कदाचित आमच्यापेक्षा जास्त कॉर्पोरेशनमधल्या सगळ्यांना माहिती असणार. मागच्या वर्षातलं किंवा त्या मागच्या वर्षातलं स्लॉट वाईज बुकिंग काढलं तर आय थिंक 450पेक्षा जास्त स्लॉट बुकिंग झालेले असले पाहिजेत. आणि 450च्या हिशोबाने तुम्ही जरी आत्ता काढलं तरी त्याचं कॅल्क्युलेशन किती येतं बघा तुम्ही. 15,000 प्रमाणे जरी धरलं त्याच्यातलं तरी 67,50,000 रुपये. आत्ताचं जे तुम्ही म्हणताय आणि खर्चाचं जे प्रमाण तुम्ही सांगताय ते त्याच्यात नाही आहे. त्यावेळेला 10 वेळेला आम्ही तिथे जाऊन आंदोलनं केलेली आहेत की एक मॅनेजर नेमा किंवा वॉचमन नेमा, किंवा ज्याच्यामुळे बॅकसाईडला जाऊन काही चुकीच्या गोष्टी चालत होत्या. माझ्या माहितीप्रमाणे लाईट बिल आणि इतर गोष्टी सोडल्या तर त्याच्यात केलेलं नाही. नमस्कार, मी किरणसिंह चव्हाण, रंगकर्मींच्या वतीनं आता थोडंसं मी बोलतो. गेले 4 दिवस खरं तर ज्यावेळी पेपरमध्ये बातमी आली आणि याचं खाजगीकरण होतंय ही गोष्ट आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही सगळे रंगकर्मी ॲक्टिवेट झालो. सगळ्या नेत्यांना, नगरसेवकांना, अधिकाऱ्यांना आम्ही जाऊन भेटलो, त्यांना परिस्थिती समजावून सांगितली. आणि आता साहेबांनी त्यांच्यासमोर जी सभागृहात माहिती आली ती आलेली माहिती आम्ही त्यांच्याशी चर्चा करताना या माहितीमध्ये आम्हाला कुठेतरी तफावत जाणवली. म्हणजे 1,02,00,000 खर्च कसा, ह्याचं बायफर्केशन द्या. तुम्ही आता 50,000 रुपये पगार आम्हाला द्यावे लागतात, पण ऑन पेपर दिलेत का तेवढे पगार? 50,000, 60,000. त्या पगारांचे आकडे किती? आमच्या माहितीनुसार 70 ते 80 लाखाच्या वर खर्च जात नाही. बरं, आपण अपघातासाठी असं समजू की 1,02,00,000 रुपये खर्च येतो असं आपण गृहीत धरू. आत्ता शासनानं 25 कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्र शासनानं आपल्याला कोल्हापूरला का दिले? कारण ती दुर्घटना घडली आणि त्याला एक इतिहास आहे. ती हेरिटेज वास्तू आहे. आणि शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी ही ज्यावेळी वास्तू बांधली त्यावेळी त्यांचं इंटेन्शन काय होतं, ह्याचा त्यांची दृष्टी काय होती, ती जर आपण तपासली तर ते एक अतिशय उत्तम उदाहरण त्यासाठी देणं गरजेचं आहे. राऊंड टेबलला ॲरेना थिएटर सगळ्या एरियाला म्हटलं जायचं आणि ओपन थिएटरमध्ये शाहू महाराजांनी सर्वसामान्य कलाकारांना आणि सर्वसामान्य माणसांना नाटक सादर करता आलं पाहिजे आणि कोल्हापूरच्या कलाकार घडले पाहिजेत आणि त्यांचं नाव हे समुद्रापार गेलं पाहिजे. ह्या हेतूनवर सर्वसामान्य माणसांना नाटक बघायचं असेल तर त्यांना ते कमी पैशात बघायला मिळालं पाहिजे, किंबहुना मोफत बघायला मिळालं पाहिजे. त्यासाठी केशवराव भोसलेंना त्यांनी विनंती केली की बाबा ह्याचं ओपनिंग करतोय तर त्या ओपन थिएटरमध्ये मृच्छकटिक तुझं जे नाटक आहे ते सादर करावं. केशवराव भोसलेने ते मोफतमध्ये सादर केलं आणि 25,000 गरीब सामान्य जनतेतल्या स्त्रियांनी आणि पुरुषांनी ते नाटक बघितलेलं आहे. आता आपण ह्या मुळाशी ज्यावेळी जातोय आणि त्या वास्तूचा इतिहास आपण ज्यावेळी मागं वळून पाहतोय, सिंहावलोकन करतोय, त्यावेळी त्या मूळ हेतूलाच हे जे काय आत्ताच चाललंय हे तिलांजली देण्यासारखं आणि शाहू महाराजांच्या विचारांचा अपमान करण्यासारखं आहे. आणि काल आम्ही ह्यांच्याशी आयुक्त साहेबांशी बोलताना त्यांना आम्ही हे समजावून सांगत होतो. आता साहेब म्हणले तसं फायद्यातोटीचा संबंधच नाही आहे. ही मूलभूत गरज आहे, हा वारसा आहे. हा तुम्ही तुमचे पदरचे पैसे घालून, आम्ही पूर्वी पहिल्या मिटिंगला तर 2 वर्षापूर्वी साहेब जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही अशा गोष्टी हे पुढे होणार आम्हाला माहित होतं. आम्ही कॉर्पस फंड शासनाकडे सेपरेट घ्या आणि त्याच्या व्याजातून तुम्ही ह्याचा सगळा मेंटेनन्स चालवा. करायला काहीच अवघड नाही आहे. 100 वर्षापूर्वी करत होते. 100 वर्षात एकही नाट्यगृह उभं राहिलेलं नाही आहे. मुंबई पुण्याला महापालिकेची 4 ते 5 नाट्यगृह आहेत. ती नाट्यगृह सक्षमपणे ती चालवत आहेत आणि प्रशासनच चालवते. आता औरंगाबादला एक नाट्यगृह आहे, त्या नाट्यगृहाचं खाजगीकरण झालेलं आहे. 19 लाख रुपये ते महापालिकेला देत आहेत. तर 35,000 रुपये त्यांनी भाडं लावलेलं आहे. खाजगी झाल्यानंतर भाडेवाढ होणारच आहे. 35-40,000 भाडेवाढ झाल्यानंतर बरं तेवढेच नाही, यातले तोटे साहेब फार महत्वाचे आहे. 35-40,000 भाडं झाल्यानंतर फक्त कमर्शियल नाटकं येणार. बरं, कमर्शियल मधली पण ज्यांचे ब्रँड आहेत, ज्यांचे चेहरे आहेत,
तीच लोक नाटक सादर करू शकणार. म्हणजे आता कोल्हापूर किंवा परिसरात आपण नाटकांची संख्या बघितलं तर नावं घ्यायला हरकत नाही. म्हणजे भरत जाधव किंवा प्रशांत दामले असतील किंवा संघर्षांचा असेल किंवा संगीतातला आपण फोक आख्यान बघितलं. हे ठराविकच कार्यक्रम ताकदीनं कमर्शियली सक्सेस होत आहेत. मुंबईतली पण बऱ्याच ब्रँडची नाटकं होऊ शकत नाही. ती 35,000-40,000 देऊन ती नाटकं सादर होणार नाहीत. नाटक घडायचं असेल, सांस्कृतिक क्षेत्र जर ढवळून निघायचं असेल आणि इथला कलाकार जर घडायचा असेल तर इथं सातत्यानं नाटकं घडणं गरजेचं आहे, प्रेक्षक तयार होणं गरजेचं आहे. आणि ही घुसळण आहे. आणि ही घुसळण ही नाममात्र भाड्यामध्ये किंवा ती शासनाची असल्यानंतरच त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. जबाबदारी 136 स्लाइड आपण करून घेतली. 136 साऊंड ऍडव्हान्स करून घेतला. हा सगळा खासगी व्यक्तीच्या आपण घशात घालायचा. खासगी माणूस आल्यानंतर काय करणार? त्याच्या हातात कंट्रोल येणार ना. त्या गोष्टी द्यायच्या का नाही आम्हाला? आज आम्ही भाडं वाढायला पण तयार आहे. आमची प्रायव्हेट रंगभूमी म्हणते थोडं भाडं घ्या जास्त, पण तुम्हीच चालवा, कारण आम्हाला 136 लाईट मिळणार आहेत वापरायला. साऊंड चांगला तो सगळा साऊंड मिळणार आहे. टेक्निकल गोष्टी आम्ही वापरू शकतो या भाड्यामध्ये. त्याच्यानंतर त्या बऱ्याचशा गोष्टी कुठे गायब होतील, काय होतील, ही भीती आहे आम्हाला प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर. तारकांचं ब्लॅक आत्ताच किती भानगडी होत होत्या. खाजगी झाल्यानंतर आता साहेब तुम्ही म्हणताय तसे तुम्ही आपण केलं की बाबा काढला. होय साहेब, आपण म्हणताय तसं बाबा चला इथल्या कोल्हापूरच्या प्रायव्हेट रंगभूमीसाठी कोल्हापूरसाठी तिकीट लावणार नाहीत अशी काही नियमावली तयार केली आणि आपण ह्यांच्यासाठी 15,000 10,000 नाट्यगृह द्यायचं कबूल केलं. मला सांगा काय शाश्वती आहे की तो येणारा माणूस त्या तारखा दाबणार नाही? मिळणार नाही तारखा. त्या खाजगी संस्थांना फायदा आहे, तिथंच त्या संस्था ब्लॉक होण्याच्या शक्यता आहेत आणि त्याच्यावर कंट्रोल तुम्ही ठेवू शकत नाही. एकदा त्याला दिलं, माझा खर्च निघायचा म्हटल्यावर तो त्याच्यावर अग्रेसिव्ह राहणार. आणि एक मुद्दा आता किरणनी जो मांडलेला आहे तो नाट्यकर्मींच्या तर्फे जे नाटक करणार आहेत त्यांच्या वतीने पॉइंट ऑफ व्ह्यू तो आहे. त्याच्याबरोबर दुसरा मुद्दा हा पण आहे की कोल्हापुरातले जे प्रेक्षक आहेत की ज्यांना नाटक बघायचं आहे त्यांना तुम्ही मगाशी जो मुद्दा काढलात की सायबर सारख्या ठिकाणी किंवा प्रायव्हेटायझेशन झालेल्या ठिकाणी नाटक लावल्यानंतर नाटकाचं तिकीट आज 700, 800, 900, 1000 रुपयापर्यंत गेले. हे तिकीट काढून कोल्हापुरातल्या सगळ्यांना नाटक बघणं परवडणार आहे का? तर नाही. ज्या वेळेला केशवराव भोसले चालू होतं त्यावेळेला त्याचा प्लॅन जो होता सुरुवातीचा 920चा होता, त्यानंतर 715चा झाला. आत्ताही त्याच्या सीट कमी असतं करून, पण एक करेक्ट साईजचं नाट्यगृह आहे ते आणि त्याचं भाडं हे सगळं बघता 400-500 रुपयाचं तिकीट नाटकासाठी ठेवू शकतात. ज्याच्यामध्ये कोल्हापुरातली जी जनता आहे, जी कलाप्रेमी आहे, जी तिकीट काढून बघायला गर्दी करणारी आहे, दर्दी आहेत ती, त्यांच्यासाठी म्हणून पण जरा विचार केला गेला पाहिजे ना. फक्त आता काय होतंय, नाट्यकर्मींवरती फोकस राहतोय किंवा कलाकारांवरती फोकस राहतोय, पण पुढची जी बाजू आहे स्टेजच्या समोरची जी आहे ती आपली कोल्हापुरातलीच जनता आहे सगळी. तेच पब्लिक आहे ज्यांच्यासाठी म्हणून महाराजांनी हे थिएटर उभं केलेलं आहे की त्यांना कमी खर्चात किंवा फ्री ऑफ कॉस्ट बघायला मिळावं. आणि ते उत्पन्नाचं साधन म्हणून नाही साहेब, ह्याचं उदाहरण देतो. पण सर्वसामान्यांसाठी कसा फायदा होतोय एखाद्या नाट्यगृहाचा किंवा एखाद्या स्पर्धेचा? महाराष्ट्र शासनानं राज्य नाट्य स्पर्धा गेली 60 वर्ष जवळजवळ चालू ठेवलेली आहे. त्याने कलाकार घडतायत, तसा प्रेक्षक घडतोय. कोल्हापुरात कमर्शियल नाटकं बघायला परवडत नाहीत. राज्य नाट्याची 30 नाटकं जवळजवळ होत असतात. 30 नाटकांना साहेब, भवानी मंडपमध्ये माझा व्यवसाय आहे, तिथं मी ऑब्झर्वेशन केलेलं आहे बऱ्याच वेळा, 10 आणि 15 रुपये तिकीट असते. 1-1 रुपयाची नाणी गजरा विकून वगैरे कलेक्ट करून संध्याकाळी नाटक बघायला येणारी मंडळी आहेत. ही त्यांच्यासाठी परवडली नाही आहे. त्यांची सांस्कृतिक बुक भागणार कशी? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेक्निकल ही सगळी मंडळी बोलतीलच. ते बरेच अभ्यास करून खूप दिवस, जवळपास 4 वर्ष या सगळ्याचा सुनील, किरण, आनंद ऍक्टिव्ह आहेत. माझं असं म्हणणं आहे की कुठल्याही म्हणजे जेव्हा केशवराव भोसले सारख्या वास्तूचं जेव्हा ती जळाली आणि त्याच्यानंतर तिथं काय उभारावं असे विविध विचार आले, तर तेव्हा असाही सूर आला होता की एक परिपूर्ण नाट्यसंकुल तिथं का उभारू नये. तिथं खाली एक पार्किंग 3 मजली, त्याच्यावर आणखी काहीतरी. तर त्यावेळेला आम्ही जो विचार मांडला होता तो अत्यंत भावनिक आहे. काही वास्तू या त्या शहराची ओळख असतात. कोल्हापूर सारखे शहर आज आम्ही जेव्हा मुंबईमध्ये काम करतो, आम्ही जेव्हा औरंगाबादला जातो, आम्ही जेव्हा नागपूरला प्रयोगासाठी जातो, तिथले सगळे नाट्यकर्मी, रंगकर्मी, प्रेक्षक हे जेव्हा कोल्हापूरची आठवण काढतात तेव्हा त्याच्यामध्ये केशवराव भोसलेचा उल्लेख असतो. कोल्हापूरची केशवराव भोसले ही वास्तू हा कोल्हापूरचा मानबिंदू आहे.
कमर्शियल गोष्टी, कमर्शियल ताळमेळ बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला घालता येत नाही. मी वेगळं उदाहरण देईन. आपल्या घरामध्ये एखादा म्हातारा आजोबा असतो, एखादी आजी असते, जी तशी आपल्यासाठी एक त्यांचा मेंटेनन्स करणं, त्यांची देखभाल करणं हे आपल्यासाठी खरं तर जरासं जड झालेलं असतं. तिथे आपण असं करतो का की खाजगी एखाद्या किंवा जर एखाद्या खाजगी संस्थेत त्यांना पाठवलं गेलं तर आपण काय म्हणतो, आपण ते योग्य आहे असं म्हणत नाही. माझं म्हणणं आहे, जी वास्तू मला शाहू महाराजांनी एका विचारानं दिलेली वास्तू आहे, आज कोल्हापूर ज्याचा लौकिक सगळ्या भारतामध्ये आहे, त्या कोल्हापूरला आणि कोल्हापूरच्या महानगरपालिकेला केशवराव भोसले सारखी एक वास्तू जतन करता येऊ नये कोल्हापूरच्या नागरिकांसाठी. शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी जो विचार केला तो आजच्या प्रशासनाला का करता येऊ नये. सगळीकडे जर आपण कमर्शियल बघायला गेलो तर उद्या आपण रंकाळ्याचा सुद्धा मोठा प्लॉट दिसेल आपल्याला. कारण केवढी जागा आहे इथे, तर 20 संकुलं उभं राहू शकतात. आपण ते करणार आहोत. मानबिंदू म्हणून आपण काही जपणार आहोत की नाही, काही वास्तू या आपण अशा ठेवतो की नाही. आम्ही केशवराव भोसले सोडा, आम्ही जयप्रभासाठी सुद्धा जेव्हा भांडलो, व्यक्तिगत आमचं कोणाचंच काही नाहीये. आमचं म्हणणं हे होतं की जिथं सावकारी पास सारखा सिनेमा घडला, ज्या वास्तूमध्ये बाबूराव पेंटर, भालची पेंढारकर, बाबूराव पेंढारकर, व्ही शांताराम ही या माणसांचे पाय लागले, सूर्यकांत, चंद्रकांत, गणपत पाटील, राजशेखर, बर्ची बहादर, गुलाब मोकाशी अशी मंडळी, जयश्री गडकर, दुर्गाबाई खोटे, राज कपूर, त्या वास्तूचं म्हणून काही महत्व आहे की नाही. सगळीकडे आपण कमर्शियल अँगल कसा लावणार, तसं त्या केशवराव भोसलेचं आहे की नाही. मी माझ्या वडिलांकडनं ऐकलेल्या आठवणी सांगतो की गणपतराव गोडस, गणपतराव बिलवलकर सारखी माणसं, नानासाहेब फाटकांसारखा नट, ज्या केशवराव भोसलेमध्ये मेकअप रूम मध्ये तो पहिला डायलॉग बोलायचा आणि पिठात प्रेक्षक टाळ्या वाजवायचे. हा जिथला लौकिक आहे आणि तो पिठातला प्रेक्षक म्हणजे कुठला प्रेक्षक होता, तर इथला सर्वसामान्य कामगार वर्ग, इथला शेतकरी, इथला कष्टकरी, इथल्या आमच्या चांभार गल्लीतले बांधव, हे सगळे प्रेक्षक होते. हा वारसा आहे. हा वारसा आपण काय करणार आहोत. कमर्शियल करणं सोपं आहे. एकदा कमर्शियल माणूस तिथे आला की त्याच्यानंतर तिथे भावना राहत नाही, मान सन्मान राहत नाही, काहीही राहत नाही. तिथे फक्त उरतो तो व्यवहार. बरोबर. त्याच्यानंतर भावनेची जी कोल्हापूरची किनार आहे ती कोण जपणार आहे, त्याची शाश्वती कोण घेणार आहे. आज महानगरपालिकेचं आमचं एक प्रशासन आहे. आज रंगकर्मी म्हणून, आज आम्ही नागरिक म्हणून कोल्हापूरचे, आम्ही तुमच्याकडे येतो. आम्हाला अडचण झाली तर आम्ही आंदोलन करतो, मोर्चा काढतो, चर्चेला येतो, 10 वेळा त्रास देतो. खाजगी माणसाबरोबर आम्ही कोणाला विचारणार. तो माणूस म्हणेल मी पैसा घातलाय, मी धंदा करायला बसलो, मी पैसा घातलाय, मला हे करणं शक्य आहे, हे करणं शक्य नाही. नियमावली करून दिली तुम्ही, काय म्हणतो याला, तुम्ही एक आयडियल त्याला एक हे घालून दिलं की असं बाबा कर, ह्या स्पर्धेसाठी हे पाळलं जाईल. ऑन पेपर हे शक्य आहे. कोल्हापूरच्या रंगकर्मींनी आणि सगळ्या जनतेनं करायचं काय, आंदोलन करत बसायचं. नियमातून पळवाट काढणं खूप सोपं नाही. आणि मुळात भावना सारखा ब्लॉक करून टाकला की संपला विषय. आणि मुळात कोल्हापूर हे सगळ्यात भावनेवर चालणारं महाराष्ट्राचं सांस्कृतिक शहर आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये कोल्हापूरचं वेगळेपण हे आहे की आजही इथं बाकी सगळीकडे माणसं कमर्शियल झालेली आपण बघतोच की हो. पाहुणा साधारण येत असेल तर नाही हो आम्ही बाहेर निघालोय, आता शक्य नाही म्हणणारी बाहेरची माणसं आहेत. कोल्हापुरात या किंवा थांबतो आमचं काय असं म्हणणारी माणसं. हा कोल्हापूरचा स्वभाव आहे. या स्वभावाचं काय, त्या कोल्हापुरी बाजाचं काय, त्या कोल्हापुरीपणाचं काय, हे सगळे. आणि हे फक्त बोलण्यात नाही येऊन चालत, हे तुमच्या ओव्हरऑल सगळ्या कृतीत यायला पाहिजे. याच कारणासाठी अव्यवहार्य असताना आपण टोल थांबवला. आणि खरं तर ते अव्यवहार आहे आजच्या प्रॅक्टिकल जगात. तर आपण हा विचार कधी करणार आहोत, आपण मानबिंदू कसे जतन करणार आहोत, आपण कोल्हापूरची अस्मिता आणि कोल्हापुरी माणसाचा स्वभाव, कोल्हापुरीपण कसं जपणार आहोत, हा माझा एक महत्वाचा मुद्दा. बाकी टेक्निकल सगळे बोलतील. मी सुनील बोरपडे, रंगकर्मी, कोल्हापूर. शेक्सपियरचं एक वाक्य आहे, कृती विचारशून्य कृती, शेवट शोकात. आणि विचार, केवळ विचार, कृतीशून्य विचार, शेवट शोकात. हे सध्याचं जे कोल्हापूरचं वातावरण चाललंय ते या विचारानं चाललंय असं माझं मत आहे. बघितलं तर क्रीडा क्षेत्राच्या बाबतीत, सांस्कृतिक क्षेत्राच्या बाबतीत आपल्या कोल्हापूरमध्ये महानगरपालिकेतर्फे किंवा लोकप्रतिनिधींतर्फे कुठला ठोस उपक्रम राबवला जात नाही, हा इतिहास आहे. आणि मग इथले कलाकार आणि इथले रसिक स्वतःच्या ताकदीवरती ही सांस्कृतिक चळवळ, क्रीडा चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आमच्या राजांनी आमच्यासाठी
शाहू खासबाग मैदान आणि केशवराव भोसले नाट्यगृह आणि त्याच्या पाठीमागं एक ओपन स्टेज आहे. बरोबर. अशा काही गोष्टी आमच्यासाठी करून ठेवलेल्या आहेत. या शासनाकडे वर्ग होत्या, शासनाकडून महानगरपालिकेनं मागून घेतलेल्या आहेत. जर का तुम्हाला त्या चालवता येत नसतील, आर्थिक अडचणी काय असतील, तर त्या जशा तुम्ही मागून घेतल्या तशा परत करा ना. आम्ही शासनाकडे धोरण मागतो. शासनाला हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे हे खाजगीकरण जे चाललेलं आहे, म्हणजे मी किरण आणि आनंद साधारणतः 2 वर्ष तरी सातत्यानं तळमळीनं त्या क्षेत्रामध्ये तिथं जाऊन ते करून घेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे मुद्दाम हा शब्द मी वापरतोय, कारण आनंद शूटिंगमध्ये व्यस्त असताना सुद्धा अडचणीचा आहे, आनंद तुला यायला लागते म्हणजे की आनंद येतो. आम्ही दररोज आमचं कामाचं व्याप बाजूला ठेवून तिथे येतो की ते जे सांस्कृतिक अधिष्ठान आहे ते बळकट व्हायला पाहिजे, मजबूत व्हायला पाहिजे. ही प्रोसेस जी काही चालली ती ह्या 2-4 दिवसातली 15 दिवसातली नाही, अशी आमची रंगकर्मीची शंका आहे. कारण ही फार मोठी प्रोसेस आहे. कदाचित म्हणजे माझा आरोप आहे की जाळण्यामध्ये सुद्धा हा हेतू असण्याची शक्यता आहे की हे तशा पद्धतीने मिळत नाही तर अशा पद्धतीनं आपण व्यावसायिकरण काय. तर याच्या पाठीमागं फार मोठं षडयंत्र आहे आणि ते षडयंत्र आम्ही रंगकर्मी नाही, कोल्हापूरची जनता सुद्धा आणून पाहतो. कालच्या महासभेमध्ये काही पदाधिकाऱ्यांची वाक्य आली की नाट्यगृहाच्या बाबतीत 1 रुपया सुद्धा महानगरपालिकेनं देऊ नये. असे पदाधिकारी तिथे कसे जाऊन बसू शकतात आणि लोक त्यांना का निवडून देतात? आहेत वाक्य, आज पेपरला मी वाचली. तर अशा लोकांना त्या पदाधिकारी राजे की ज्यांनी अख्खी प्रॉपर्टी त्याच्यासाठी देऊन आणि हँडओव्हर केली आणि अशा विचारसरणी चालवणारी ही जी आहे आणि आजच्या शाहू महाराजांनी सुद्धा कडाडून हो, हो. विरोध केलेला आहे आणि हे जर खाजगीकरण होता कामा नये ही ठाम भूमिका घेतली. पण महाराजांनी पण वेळोवेळी मिटिंग घेऊन सगळ्यांच्या समोर त्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत, तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींची चर्चा होते आणि ते पुढे येतं याचं आश्चर्य वाटतं. जी काही आकडेवारी आपल्या समोर आता मोदी साहेबांनी सांगितली, आता मला वाटतं माझं बऱ्यापैकी वयाची 40 वर्षे त्या नाट्यगृहामध्ये गेली आणि खूप जवळून मी सगळे कार्यक्रम करतो, कार्यक्रम बघतो. तर ही आकडेवारी फार फसवी आहे. आपण सुरुवातच त्या मुद्द्यावरती गेली. आणि ह्या आकडेवारीनुसार जर का आपण गेलो तर एका स्वायत्त संस्थेला जे जमणार नाही ते तिथं खाजगीकरण करून एक माणूस करू शकतो. म्हणजे तो त्याचा फायदा व्यवसाय करू शकतो. बरोबर. म्हणजे तो त्याचा फायदा असल्याशिवाय यांना पैसे देऊ शकणार नाही किंवा त्यातला खर्च मेंटेनन्स भागवू शकणार नाही. जर का तो करू शकतो तर ही स्वायत्त संस्था का करू शकत नाही? तर माझा आरोप असा आहे की जसं की अदानी अंबानी देश हल्ली खाजगीकरणाच्या प्रवाहातच चाललाय, तशा पद्धतीनं कोल्हापूरची ही सांस्कृतिक आणि क्रीडा अधिष्ठानं, तीर्थक्षेत्र ही धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा डाव सध्याचं प्रशासन आणि पदाधिकारी करतायत, हा आमचा आरोप आहे. आणि कोल्हापूरची जनता आणि आम्ही रंगकर्मी कदापिही हे करू देणार नाही. यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं. बरोबर. गेली 2 वर्ष तेच करतोय. परत सांस्कृतिक चळवळ पुढे नेण्यासाठी कोल्हापुरातल्या कलाकारांच्या नशिबी बहुतेक तेच आहे असं दिसतं. आणि नुसतंच रस्त्यावर उतरायचं. त्याच्यातला आणि एक मुद्दा मला चटकन आता तू म्हटल्यानंतर आठवला. 2 दिवसापूर्वीची एक बातमी होती की खाजगी संस्थांच्या ऐवजी बाह्य संस्था असा त्यात बदल करण्यात आलेला आहे. त्याचा काय नेमका प्रकार आहे? म्हणजे खाजगी संस्था वेगळी आणि बाह्य संस्था वेगळी आहे का काय? पेपरला आल्यामुळे विचार करण्याची वेळ येते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मध्यंतरी लावणी या कार्यक्रमावर जी केशवरावमध्ये बंदी आहे, बरोबर, त्या संदर्भात काही रंगकर्मींनी, कलाकारांनी लावणी सुरू व्हावी म्हणून एक वर्षापूर्वीच नाही बंद पडण्याच्या जळीत होण्यापूर्वीची घटना आहे. त्यावेळेला मागणी केली होती. त्यावेळेला माननीय आयुक्तांनी हरकती मागवल्या होत्या. मग आता एवढा मोठा तुम्ही डिसिजन घेताय तर जनतेच्या भावना हरकतीतून मागून घ्यायला नको. म्हणजे तुम्ही भावनेची अवहेलना करताय, तर तुम्हाला जे पाहिजे ते हुकूमत लादायला लागलाय आमच्यावर. काल आयुक्त बोलता बोलता एक शब्द बोलले आणि निवेदन दिल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की हे सांस्कृतिक ही मूलभूत गरज म्हणून बघा, हे बघा, ते बघा. तर ते बोलता बोलता म्हणले, आमच्या सगळ्या रंगकर्मी त्याला साक्षीदार आहे,
मग कोल्हापूरची प्रगती का होऊ शकली नाही? मी प्रश्न माझा एक खरोखरच प्रश्न आहे, तुम्ही अशा प्रकारची वक्तव्य करता, आम्हाला ते परवडायला पाहिजे कमर्शियलायझेशन, व तुमची पात्रताच नाही. तर माझा रोखठोक सवाल आहे, महापालिका पण खाजगी तत्वावर चालवायला द्या. आपण त्या जमवू शकत नाही ना, रस्ते सगळी बोंबाबोंब आहे. म्हणजे एवढं आम्हाला हार्ड बोलायचं नव्हतं, त्यांनी पण आता पाळी आलेली आहे. काल म्हटलंय की कोल्हापूरची प्रगती काय झाली का झाली नाही असा प्रश्न त्यांनी विचारला. हा एक प्रश्न असा आहे की हा बरेच बाहेर आम्हाला सगळेजणच विचारतात, आपण त्याच्यावरती बोलूया. पण फक्त रंगकर्मींची चर्चा अशी नको. एकच लास्टचा मुद्दा बोलतो, एक लास्टचा मुद्दा बोलतो, मग तुम्ही बोला. अरे रस्त्यावर तर उतरूच, पण आम्ही कायदेशीर लढाई सुद्धा लढणार आहोत आणि खाजगीकरण होऊ देणार नाही, ह्याच्यावर आम्ही ठाम आहोत. जसं मोदी साहेबांनी सांगितलं तो पण मुद्दा आहे रे, की तो महाराजांनी महाराष्ट्र शासनाकडे दिलेली प्रॉपर्टी त्यांनी कॉर्पोरेशनकडे दिलेली आहे, तर मग त्याच्यात तो ठराव करायच्या आधी परमिशन लागेल कदाचित, माहिती नाही आता. त्याच पॉइंटवर हायकोर्टात जाण्याची आपली तयारी आहे. म्हणजे काय झालं माहितीये काय, शासनाकडून निधी घेतला 30-35 लाख जो काय आला तो, ते अद्ययावत केलं. कोटी ते अद्ययावत केलं की जेणेकरून समोरच्या माणसाला पूर्ण तयार घर बंगला सेट दिला आणि आता व्यवसाय कर. आता व्यवसाय काय? नमस्कार, मी उमेश पवार, मावळा कोल्हापूर संस्थापक अध्यक्ष. जरा मी मूळ मुद्द्याकडे येतो, म्हणजे मला जे काय महत्वाचं सांगायचं वाटतं ते, कारण आपण सगळीच जरा असं मला वाटलं की आपण तो विसरलो थोडक्यात, की तो मूळ मुद्दा महत्वाचा आहे. ज्या वेळेला महावितरणनं सांगितलं की ही जी आग लागलेली आहे ही शॉर्ट सर्किटनं लागलेली नाही आहे, तर मग ही आग लावली कोणी, हा मूळ मुद्दा होता. कारण हा अस्मितेचा विषय आपण म्हणला जातो, तर आपण त्या मुद्द्याला हात घालणं गरजेचं आहे की आम्हाला ताबडतोब त्या प्रशासनानं शासनानं तो त्या कोण असेल त्या छडा लावावा, ज्यासाठी ही आग लावली गेली असेल किंवा काय लागले असेल की लावली गेली असेल, त्याचा आपण यातून तो सगळा उलगडा व्हावा कोल्हापूरच्या जनतेसाठी, हे महत्वाचं आहे. त्यामुळं काय होणार आहे, ह्यांच्या ज्या बाकीच्या चर्चा चालल्यात ना त्या निष्फळ ठरतील. आपण त्या जोर लावून धरायला पाहिजे. रंगकर्मी वगैरे आम्ही आणि कोल्हापूर वासीय शाहूप्रेमी मला याची सूचना मांडायची आहे की आपण तिथं त्याला मोकाट सोडल्यामुळं सगळ्यांना माहिती आहे की हे कुठं झालंय काय झालंय, पण प्रत्येकजण बोलायचं धाडस करते नाही करते किंवा असेल नसेल जर तरच्या गोष्टीवर जाते. पण आज देश पातळीवर काय घडामोडी चाललेत आणि इथं काय करायला लागलेत ह्या सगळ्यांच्या लक्षात आलेल्या आहेत बऱ्यापैकी. तर माझं प्रामुख्यानं मागणं असं असेल की त्या गोष्टीचा पहिला आम्हाला कोल्हापूरवासी शाहूप्रेमी कलाप्रेमींच्या पुढे तो जो काय विषय आहे तो क्लिअर करावा आणि मग पुढच्या मुद्द्याला त्याने हात द्यावा, आणि तो जो कोट करणार आहे त्याला ही शिक्षा होणं गरजेचंच आहे. एक मुद्दा मी तुम्हाला आणखी सांगतो. कालच्या महासभेमध्ये काही लोकांचं वक्तव्य हे विचित्र होतं, त्याच्यावर काही बोलत आहे. आम्ही त्याला विरोधी केलेला आहे, काही प्रश्नच नाही. आम्ही आता असं शोधतो की तो प्रस्ताव का आला, तो कोणी आणला आणि कशासाठी आणला, हे जरा शोधतो. तोच मुद्दा आमच्या ग्रुपवरती पण तो चर्चेत होता आणि त्याची सुरुवात झाली की ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी मी होतो, किरण होता, सुनील होता, प्रसाद होता. रात्री 3-3:30 किंवा 3 ते 4च्या दरम्यान काही जणांकडून एक प्लॅन दाखवला गेला आम्हाला की असं कमर्शियल आपण करू शकतो, खाली पार्किंग, मग कमर्शियल कॉम्प्लेक्स, मग त्याच्यावरती काही ऑफिसेससाठी आणि त्याच्यावरती नाट्यगृह. याचं आम्हाला इतकं आश्चर्य वाटलेलं होतं. पण हा मुद्दा सर त्या वेळेला ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट फ्लॉन्ट करायचं चाललेलं होतं किंवा बनवायचं चाललेलं, त्याच्यात तो मुद्दा ऑलरेडी इन्क्लुडेड आहे की टेक्निशियन्स कॉर्पोरेशनकडे नसणार तर त्याच्या एएमसी दिल्या गेल्या पाहिजे. त्याचं लेटरही रंगकर्मींतर्फे आम्ही कॉर्पोरेशनला दिलेलं आहे. त्यांनी त्याच्यानंतरही 2 वेळेला आमच्याकडनं मागून घेतलेलं आहे की काय लागणार आहे तुम्हाला, ते टेक्निशियन तुमच्याकडे नसणार आहे, त्या कन्सर्न कंपन्या ते प्रोव्हाइड करतात, त्यांच्याबरोबर वर्षाची एएमसी करा. जसं बोसचं जे आहे ते कॉन्ट्रॅक्टमध्ये इन्क्लूड आहे की बोसची एएमसी केलेली आहे, लाईटवाल्यांचं पण आहे, त्यांना पण आम्ही मागे लागलो की त्याची एएमसी मध्ये इन्क्लुडेड ते तुम्हाला टेक्निशियन जे लागतात वर्षभरासाठी त्याच्यासाठी पण हा पर्याय त्याच्यामध्ये सुरुवातीपासून आहे. म्हणजे असं नाही की आता अचानक निघाले, त्याला आमचा विरोध नाहीच आहे. उलट आमचं म्हणणं असं आहे, तुम्ही कुठला तरी एक वायरमन आणून तिथे ठेवला तर ते होणार नाही काम. या धंद्यात काम करणाऱ्या एका माणसाची अपॉइंटमेंट करा आणि तुम्हाला त्या
कागदोपत्री जे नाचवा लागते ते होत नसेल तर त्याच्यासाठी कोणाकडे तरी कॉन्ट्रॅक्ट द्या की तो सगळं मॅनेज करेल. त्याचं बुकिंग असेल, त्याचं स्लॉट फायनल करणं असेल, ते फुल्ली आपल्याकडे असावं. हो आणि मग त्याला किती पैसे जातात हे महत्वाचं नाही, लागले तर आपण घालू बरोबर. या मदत आहे. पण त्याच्यावर सर त्याला पैसे पण लागत नाहीत. आजचा जमाना इतका भारी आहे. तुम्ही ते ऑनलाईन ऍप करायला किती खर्च लागतात. नाही जमला आम्ही करून देतो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट. ते तुम्ही ऑनलाईन ठेवा, ऑनलाईन याच्यामध्ये त्याची बुकिंग ठेवा, पैसे घ्या. ते आता टेक्निकली तुम्हाला कसं जमणार आहे नाही मला माहिती नाही, पण खर्चाचा विषय निघाला म्हणून ते वाईजली जर तुम्ही केलं तर त्याला त्याच्या मागेही खर्च नाही. एक माणूस तुम्हाला नेमायला लागणार आहे. तिथे रजिस्टर ठेवलेलं असतं. आपण सगळीकडे जातो तिथे पेन्सिलने लिहून ठेवलेलं असतं. तुम्ही पैसे भरले की पेनाने लिहिलेलं असतं. बरं ह्याच्या आधीचे किस्से आमचे नाटकाचे प्रयोग राजकारणी काहीतरी कार्यक्रमासाठी जर असेल तर ऐन वेळेला आम्ही कॅन्सलही केलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो, महानगरपालिका कोल्हापुरात असं जर काही अनवॉन्टेड व्हायला गेलं तर त्याला सर्वजण विरोध करून तो विषय थांबतो. फक्त काय आहे, नेहमी आपल्याला संघर्ष करावा, यालाही संघर्ष करावा लागतो. हेच मी तुम्हाला म्हटलं की दुर्दैव आहे की रंगकर्मींच्या नशिबात बहुतेक हेच आहे. ते लागल्यापासून आतापर्यंत आम्ही रस्त्यावर उचलून मोर्चे काढून करतोच आहे. याच्या पुढे पण तेच आहे का काय. तर तुम्ही म्हटलात तसं आम्ही पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र देणार आहोत. आमची चर्चा झाली मगाशी. त्यांना पत्र देणार आहोत. आता असं प्रशासनात प्रस्तावात म्हणते की आपण केपेबल नाही आहोत असं म्हटलेलं आहे त्यांनी. आपण सक्षम नाही आहे ते चालवायला. तर तुम्ही शासनाचं नाट्यगृह आहे ते तुमच्या ताब्यात घ्या, कारण त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे. असं आम्ही पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देणार आणि आहोत. अटच आहे. आता तुम्हाला वाटलं तर की त्या स्थलांतर जेव्हा ते शासन केलं रंकाळा आणि महानगरपालिका, त्याला पूर्वी पॅलेस कुठलं म्हणायचं, पॅलेस थिएटर म्हणायचे. ते करताना त्यांनी अट्स घातलेले आहेत. त्या अटीचा जर भंग केला तर शासनाने असं म्हटलं ते केव्हा एकदा ताब्यात घेतली, तुम्हाला उद्या देतो मी. ते कारण मगाशी तुम्ही नव्हता त्यावेळी आम्ही तेच सांगितलं की आम्ही कोर्टात जाणार आहोत त्याविषयी. ते कोर्ट ऑडिटचा विषय महत्वाचा आहे. हो हो हा विषय महत्वाचा आहे. सगळी ऍक्च्युली पार्किंग कमी पडते असाही एक मुद्दा होता. तर केशवरावचं पार्किंग करण्यासाठी ही दुर्घटना झाली का असाही एक सुरू झाला होता की शहराला पार्किंगच नाही मध्यवर्ती. स्वप्नील पहिल्या ते जसं होतं तसंसाठी आपण आणलो. त्याच्यात आणि एक मुद्दा आहे, ती तालीम संघाकडे असलेली जागा त्याविषयी सर्वपक्षीय कमिटीमध्ये बरीच उहापोह झाला, वादावादी झाला आणि त्या सगळ्यांनी तिथे कबूल केल्याप्रमाणे सहाय्य करून ती कॉर्पोरेशनच्या ताब्यात दिली. तिथली अतिक्रमण पण काढली. मागच्या प्रत्येक मिटिंगला आम्ही मागे लागलेलो आहे की त्याला पत्रे लावून ते बंद करून ताब्यात घ्या आणि ते सगळे साफ करून तिथलं काम चालू करा. तेही अजून झालेलं नाहीये. त्याचा प्लॅन जिल्हाधिकारी कार्यालयात जे 5 जणांनी प्रेझेंट केलेलं होतं, सरांना पण माहिती आहे, किरण पण होता मला वाटतं, मी पण होतो त्या 5 जणांनी जे प्रेझेंटेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये शेजारच्या बिल्डिंग मधलं पार्किंग, त्याच्यामधले आपल्याला रिहर्सलसाठीचे हॉल, एक्झिबिशन हॉल, ब्लॅक बॉक्स, याच्या सकटचं प्रेझेंटेशन त्या 5 जणांच्या प्लॅन मध्ये आहे. पण त्याच्याबद्दलचं पुढे काही झालेलं नाहीये. तो मागे पण आमची जी चर्चा झालेली की आता खरं तर गरज कोल्हापूरला आणखी एका नाट्यगृहाची आहे. त्याच्यासाठी आम्ही चळवळ उभी केलेली होती. त्याच्यासाठी खूप प्रयत्न चाललेले होते. आम्हाला खूप कमिटमेंट पण देण्यात आल्या कॉर्पोरेशनची. ही एक जागा आहे, ती एक जागा आहे, ती एक जागा आहे, त्याच्यातल्या एका ठिकाणी आपण असं करू. आमची ती तयारी होती. जसं केशवराव त्याच्या फंडिंगच्या बाबतीत पण चर्चा झालेल्या होत्या. गव्हर्नमेंटमध्ये नाही का याच्यावरती प्रशासन काहीच निर्णय घेत नाही. पण खाजगीकरण करायला मात्र अगदी इव्हन अजितदादांनी पण ज्या वेळेला व्हिजिट केली, आता दुर्दैवाने अजितदादा गेले म्हणून, पण अजितदादांनी व्हिजिट केली त्यावेळी पण खूप उत्तम मुद्दे त्यांनी काढून सांगितलेले होते. आणि काय लागलं तर माझ्याकडनं फंडिंग कायम आहे. याची एक समरी मी सांगतो. सध्या एकूणात असं दिसतंय की प्रगतीच्या नावाखाली नाव प्रगतीचं पुढे करायचं. तुम्हाला प्रगती हवी आहे की नको, कोल्हापूर मागासलेलंच ठेवणार का, अमुक तमुक, या कारणाखाली सगळ्या भावनेचं प्लास्टिकीकरण करण्याचा एक प्रकार चालतो. सगळ्यावरती एक प्लास्टिक छापायचं असं एक सर्वत्र रेटा दिसतो. म्हणजे बाहेर सुद्धा आम्ही झगडतो ते त्याचसाठी झगडतो की आम्हाला तुमच्या कोल्हापुरात हे नाही ते नाही. म्हणजे मी एक वेगळा मुद्दा म्हणून सांगतोय. आमचं असं म्हणणं आहे, मी बाहेर कोणी आम्हाला विचारलं की तुमचं कोल्हापूर अजून मागास का, कोल्हापुरात हे नाही, आम्ही म्हणतो तुम्हाला सगळं मोनोटोनस का करायचंय. तुम्हाला सगळं एका छापाचं, म्हणजे मुंबईचं रेप्लिका झाली पुणे, पुण्याची रेप्लिका कोल्हापूर का करायची. कोल्हापूरचं एक स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र बाणा का नाही.
आणि एक किती शहरं अशी उरली आहेत, किती गावं अशी उरली आहेत जी काहीतरी एक वारसा जपतात, काहीतरी एक त्यांचा अस्सलपण जपतात. सगळं प्लास्टिकचं एक छापाचं मोनोटोनस ज्याला आपण म्हणतो, असं का करायचंय? कोल्हापूरची ज्याला तुम्ही प्रगती म्हणता, आमच्या दृष्टीने भावना जाळून भावनेवरती प्लास्टिकचा मुलामा वाळून तुम्हाला कधी प्रगती साधता येत नाही. प्रगती ती होती जी माझ्या राजाने केली 100 वर्षापूर्वी. त्यांनी माझ्या गावातल्या सर्वसाधारण शेतकऱ्याचा, त्यांनी शेतकऱ्याच्या पोराचा, त्यांनी सर्वसामान्य रस्त्यावरच्या पोराचा विचार केला आणि काही वस्तू उभ्या केल्या. प्रत्येक घटकाचा विचार केला. जात पात नाही, धर्म नाही, काय नाही, प्रत्येकासाठी केलं. ह्याला प्रगती म्हणतात. सगळ्यावरती प्लास्टिक छापणं, सगळ्यावरती पत्रे प्लास्टिकचे मारणं आणि आज सगळं पोकळ करून ठेवणं ही प्रगती नाही. आता आपण ज्या वास्तूत बसलोय त्याच्या डावीकडे आणि उजवीकडे असलेले दोन्ही वसतिगृह ही भावना डोक्यात ठेवून बांधली गेलेली आहेत महाराजांकडून, की त्या गरीब मुलांना शिकायला जेव्हा येत आहेत त्यावेळेला राहण्याची सोय व्हावी म्हणून. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे महानगरपालिका ऍक्ट आहे, त्या ऍक्ट मध्ये सेक्शन 38 मध्ये हे क्लिअर कट म्हणलंय की महानगरपालिकेनं त्या गावातल्या लोकांसाठी नाट्यकर्मी करण्यासाठी नाट्यगृह उभारणे व चालवणे हे जबाबदारी. म्हणजे असं नाहीये की शासनाने आणि तो ऍक्ट मंजूर आहे, म्हणजे असं काही नाहीये. पण हे तुम्ही आता सांगितलं ना, हेच आत्ताही चालू आहे. आत्ताही आम्ही नाटक करणारी जी आहे ते काय कमर्शियल ऍस्पेक्ट ठेवून नाटक करून सगळ्यांचं भागताय असं नाहीये. नाटक झाल्यानंतर आम्हालाही आता कॉन्ट्रीब्युशन काढूनच पैसे भागवायला लागतात. म्हणजे ते शाहू महाराजांच्या सारखा एक राजा आपल्याला मिळाला म्हणून हे सगळं आपण अनुभवतो. हे कोल्हापूरचे, खरंय. कोल्हापूर खूप प्राचीन आहे, त्याला एक वेगळे वेगळे संदर्भ आहेत, वेगवेगळ्या त्याच्या म्हणजे सांस्कृतिक धार्मिक अशा अर्थानं आहे. पण मग तुम्ही जसं म्हटलं ना, केशवराव भोसलेंना जसा सांस्कृतिक ठेवा जपला, वाढवला, त्याच्या सगळं सामाजिक घडलंय या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या साक्षीनच झालेले. तुम्हाला माहिती आहे, एक काळ केशवराव भोसलेमध्ये लग्न लागत होते. लग्न मग माझ्या वडिलांचं लग्न. होय ना, मंगल कार्यालय राव. म्हणजे जरा असं हे केशवराव भोसलेचं ते वेगळं आहे. कर्दळीची बाग पूर्वीची, त्या कर्दळीच्या बागेचं म्हणजे तुमच्या त्या समोरचं आता व्यापार संकुल झालंय ना, तिथून ती खालीपर्यंत ती मोजवून हे करण्यात आलं. जिथं जिथं परदेशात असतील किंवा देशाच्या भागात कुठं कुठं शाहू महाराज गेले तिथलं बघून त्यांनी आपल्या कोल्हापूरकरांच्या उत्तम जे काय ते आणायचा प्रयत्न केले. नाट्यगृहाचं तसंच. आता तो काळ पॅलेस थिएटर म्हणून त्यानं त्याचं नामकरण केलेलं. शेजारी कुस्ती मैदान तसं बांधलं. आता तुम्ही म्हटलं 2 ही 8 वसतिगृह आहेत. किती मुलं शिकली, किती मोठे झाले, कुठं कुठं काय काय केलं दिसतंय काय म्हणजे. असा सगळ्याला इतिहास आहे. पिराजीराव घाडगे त्यांच्या ह्याच्याखाली हे बांधलेलं आहे. मी ते मुद्दाम ते नाव आणलं त्यांचं एक, ते बाळकृष्ण गणेश पंडित म्हणून एक मराठी कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्याचा प्लॅन केलेले आहेत जिवबा कृष्णाजी चव्हाण, ओव्हरसिअर कागल. ह्या कुटुंबातल्या कुणाला तर जाऊन मला असं मगाचपासून वाटतं की भेटावं. तो आपल्यावर जिथे काम करतो बघायला पाहिजे. चव्हाण मगाचपासून जितेंद्र, तो बहुतेक त्यांच्या फॅमिली. हा ते करायला. आणि बरोबर 13 साली बांधायला सुरू केलं. 9 ऑक्टोबरला, 14 ऑक्टोबर 15ला पूर्ण म्हणजे पूर्ण. ह्याचा हिशोब अगदी कटाकट, रुपयाचं नाही बरोबर झाला. CPR फक्त एक त्यांच्या काळातलं हे की त्याचा 234 रुपये खर्च बजेटपेक्षा कमी आहे CPRचा. आणि कमी आणि हे तिथल्या संगमरवरी फलकावर लिहिलेलं आहे. एस्टिमेटेड कॉस्ट एवढी होती आणि खर्च झाला एवढा. हे कोल्हापुरातलं आहे उदाहरण, CPR मध्ये आहे. मी तर ते कुठल्याही 234 रुपये कमी खर्च आला. 234 रुपये कमी, 234 कोटी रुपये खर्च वाढीव असतो. नाही, ह्या बारीक सारीक गोष्टी सगळं दडलेलं आहे. माणूस तो काय होता त्याचं. केशवरावचं असं पाठीमागचं कुस्ती मैदानाचं असं केवढं बागा करून ठेवायचं. म्हणजे आता आपण ज्याला काय म्हणतोय, शहराची फुफ्फुस असतील, ऑक्सिजन आहेत ते, की जिथं झाडं कुठं बागा आहेत आणि काय, आता ती सगळं संपत आलंय. त्याच्या पलीकडे त्या एरियाचं नाव तुतूची बाग. तुतूची बाग, तेच म्हटलं यांना, तुतूची बाग. ती विरोध झाला होता त्यावेळा. विरोध आम्ही सगळ्या प्रेसनं ते उचलून धरला. एक नेता इथं कोल्हापूरला, आपल्याला खूप एक याच्याबद्दल एक वाईट समजा, तो नेताच नंतर गायब झाला, कुठं आम्हाला भेटेल. तुम्ही आता आकडेवारी दिली ना, 234 रुपये खर्च कमी आला. पहिल्यांदा ज्यावेळी टेंडरिंग झाला आणि त्याचं टेंडर हे ओपन झालं आणि त्या रायकरनी स्टॅकवेल कंपनीनं त्यावेळी बजेटिंग दिलं, त्यावेळी शेजारच्या बिल्डिंग सहित, पार्किंगच्या बिल्डिंग सहित 35 कोटी दिलं होतं. आणि आता ह्याच बिल्डिंगचा खर्च 25 कोटी आणि पुढच्या आणि 35 कोटी एक्स्ट्रा होणार आहे. काय भानगडीत काय कळत.
म्हणूनच आम्ही आता जो हे केलं की आता तो आपण ज्याचं नाव घेतोय ते सायबरच्या ह्याच्यात किती कोल्हापूरकरांना सायबरचा सांस्कृतिक हॉल माहिती आहे विचारा. नाही. ठीक आहे, इथं हे आता आपण या क्षेत्रातली सगळी म्हणजे निदान आमच्यातल्याही म्हणजे इथं बसले असं नाही कुणाला माहीतच नाही साहेब. ते केशवराव भोसले देखील पूर्ण म्हणत नाहीत कुठं चाललंय नाटक. केशवरावला शाळेतल्या मुलाची गॅदरिंग झाली, कॉलेजच्या मुलाची गॅदरिंग तिथं झाली बघा. नमस्कार. दैनिक तरुण भारतच्या या राऊंड टेबल कॉन्फरन्सला शहरातील म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलाकार आहेत, नाट्यकर्मी आहेत, आमच्या महासभेतले ज्येष्ठ सदस्य आहेत किंवा सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आहेत. मी सुरेश पाटील, कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागाकडे सहाय्यक अभियंता म्हणून काम करतो. गेले 1-1.5 वर्ष झालं आम्ही ज्यावेळी ह्या जतन संवर्धनाच्या कामात आहे, त्या कामामध्ये रंगकर्मी असतील किंवा हे सिने कलावंत आहेत, बऱ्याच गोष्टी साहेब आम्हाला काही माहीत नव्हत्या कला क्षेत्रातल्या, नाट्य क्षेत्रातल्या. ह्या लोकांनी आम्हाला वेळोवेळी सजेशन्स दिल्या, काही अनुषंगिक माहिती दिली. ते अंतर्भूत करून आम्ही आता हे नाट्यगृहाचं काम आता शेवटच्या टप्प्यात आता आणलेलं आहे. सर्वसाधारण 3-4 फेजमध्ये सर आपलं काम चाललं होतं. ते सर्व फेज जवळजवळ 90% क्रॉस करून पुढे आहेत. आज मला वाटतं बाल्कनीच्या पुढच्याही आपण आता बसवून घेतोय. आता हा जो विषय आहे तो आपल्याकडे केशवराव भोसले नाट्यगृहाचं व्यवस्थापन बघणारं एक स्वतंत्र विभाग आहे. त्या विभागाकडून हा प्रस्ताव आणलेला वगैरे आहे. आता ह्या जो प्रस्ताव आणला ह्याच्यावरती कोल्हापूर शहराचं धोरण ठरवणाऱ्या महासभेत फार मोठा उहापोह झालाय किंवा बरीच चर्चा झाली. आता मोदी साहेब आता इथं बोललेत, त्याच्यावर मी काय भाष्य करणं आता उचित ठरणार नाही. परंतु आजची जी राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली ह्यात जे काही उपस्थित झालेले मुद्दे आहेत, सिने कलावंतांची मागणी आहे, काही सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची जी आजची भूमिका आहे किंवा मेन म्हणजे जे नाट्यकर्मी आहेत किंवा स्टेजचे आहे अरेंजमेंट पाहणारे जे काही लोक टेक्निशियन्स आहेत, त्या सगळ्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या ते मी महानगरपालिकेच्या प्रमुख महापौर मॅडम असतील किंवा प्रशासनाचे प्रमुख आयुक्त साहेब यांच्या त्याला निदर्शनास किंवा लक्षात आणून ही गावी या ठिकाणी देतो. त्यांचा एक काय प्रस्ताव होता की सर्वसाधारण मी जनरल जी मला जी माहिती होती की एक व्यवस्थापकांचं पद आहे, त्याच्या अंडर एक 9 म्हणजे साऊंड ऑपरेटर असतील, इलेक्ट्रिशियन्स असतील, एक 9-10 पद आहेत. ती जनरल साहेब जर बघायला गेलं तर महानगरपालिकेची जर आत्ताची जर आस्थापना तुम्ही बघितली तर तिथं 40% पद आता मोदी साहेबांनी माहिती आहेत की रिक्त आहेत. आज अशी अवस्था होते की ज्यावेळी आम्ही शासनाला पद भरायची परवानगी मागतो त्यावेळी तुमचा आस्थापना खर्च वाढलाय त्यामुळे त्या परवानग्या मिळत नाहीत. अशा परिस्थितीत आपण एवढं मोठं नाट्यगृह, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आणले, ते आपल्याकडे बाबा त्या क्षेत्रातला एक्सपर्ट टेक्निशियन स्टाफ नाहीये किंवा आता हे नाट्यगृह चालवताना बाबा आता पूर्ण आपण सेंट्रल AC केलेला आहे, लाईटचा लोड वाढलेला आहे, तो आपण वापरा न वापरा त्याचा येणारा खर्च हा MSCB फायनल केलेला आहे. इन दॅट केस बाबा त्या नाट्यगृह व्यवस्थापनाचा जो आमचा जे विभाग आहे त्यांचं असं मत होतं की बाबा आपल्याला बाबा आर्थिक गणित हे करताना फायदा तर चा विषय त्यांच्या काही डोक्यात नव्हता. निदान जो काही खर्च येईल त्याच्याशी सुसंगत असं बाबा एखादं बाबा बाह्य यंत्रणा वापरून ते हे करता आलं तर कायमस्वरूपी बाबा ते चांगल्या रीतीने चालवता येईल. आता जनरली लास्ट टाइमला त्या सरांना माहित होतं की ते बॉसची यंत्रणा आणली. मी काय होतंय सर, आपली ही सगळी पिढी घेता ही अँड्रॉइड मोबाईल सगळी वापरत्या, परंतु एक काळ असा होता की काही बटनाचे मोबाईल होते आणि एकदम आपल्याकडे अँड्रॉइड आला. ते आपल्यासारख्यांची द्विधा मनस्थिती होती. ह्या ज्यावेळी आपण एवढ्या मोठ्या खर्च करून ज्यावेळी यंत्रणा उभारतो त्यात कुठं बाबा देखभाल दुरुस्ती अभावी त्रुटी राहू नये वगैरे त्या दृष्टीने त्यांचा एक प्रयत्न विभागाचा होता. ही त्यातली वस्तुस्थिती. जी काही म्हणजे हे असू शकेल हेतूवर मी व्यक्तिशः तरी शंका नाही घेत. माझं म्हणणं आहे जे काही आपलं तुमचं म्हणणं असेल, इथं सगळी जबाबदार मंडळी आहेत, मोदी साहेब आहेत, ही सगळी म्हणजे विरोधी ह्याच्यात असणारी मंडळी आहेत, रंगकर्मी आहेत, नाट्यकर्मी आहेत, जी रिलिजियसली गेली 2 वर्ष त्याच्याशी झगडा करतायत. तर अशा वेळेला त्यांच्याशी चर्चा, विचार विनिमय पहिल्यांदा करायला पाहिजे आणि मग त्याचं काल मुद्दा मांडला आम्ही तो काल आम्ही त्यांना म्हणजे जे त्याच्याशी कन्सर्न असलेले किंवा जे म्हणतात त्यांना पूर्णपणे अंधारात ठेवून डायरेक्टली काहीतरी करण्याचं आणि ऑलमोस्ट लाईक अ डिक्लेरेशन वाटतोय. डिक्लेरेशन होतं. पेपरला आल्यानंतर कळतं की हे सगळं तिकडे सँक्शन झालेलं आहे, काही अटी आणि शर्तींना अधीन राहा. मी एक आणखी जाता उदाहरण सांगतो. 4-1 वर्षापूर्वी RK स्टुडिओ, मुंबईतला RK स्टुडिओ विकला गेला आणि म्हणजे RK स्टुडिओची महती मी सांगायची गरज नाही, तिथे काय कलाकृती घडली आहेत. तर
तेव्हा काही लोक फक्त हळहळले, त्यांच्यात एक व्हॉट्सअप मेसेज फक्त सर्क्युलेट झाले, अरे आरके स्टुडिओ गेला, आरके स्टुडिओ पडला. त्याच्या बरोबरीने एक असा मुद्दा पण आला की काय शेवटी त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी, आपण काय करणार. दुसऱ्या दिवशी आरके स्टुडिओ विस्मृतीत गेला सगळ्यांसाठी. त्यावेळेला मला आमच्या काही ग्रुपमधल्यांनी सांगितलं, तुम्ही कसे काय त्या जयप्रभासाठी एवढे बांधताय, तुम्ही कसे काय त्या केशवराव भोसलेसाठी बांधताय. म्हटलं हा फरक आहे कोल्हापूरचा, कोल्हापूरचा फरक हा आहे. फरक आहे. आम्ही नशीबवान आहोत की आमचं मुंबई झालेलं नाहीये. आम्ही आज केशवराव भोसलेसाठी भांडतो रस्त्यावर, येते एका कोणाचा एका रुपयाचा फायदा नाही. काय झालं? जयप्रभासाठी आम्ही रस्त्यावरती येतो, आम्ही उपोषण करतो वर्षभर, एका रुपयाचं आमचं त्याच्यात, म्हणजे आम्ही जाऊन काय आनंद गाडी तिथे हे करणार आहे आणि मी तिथेच येणार असं काहीच नाही. हा फरक आहे आणि हा फरक हा आपल्याला आपल्या कोल्हापूरच्या मातीनं पाण्यानं दिलेला आहे, हा कोल्हापूरच्या राजाने दिलेला आहे, तो जपला गेला पाहिजे एवढा बाजार. पोचवा. बाकी आपण सगळे आहोत. सुरेश पाटील साहेब, आमच्या ह्या मातीतला हा निर्धार तुम्ही पोहोचवा तिथं.